मित्रांनो नमस्कार. डिजिटल तंत्रच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. आज या व्हिडिओमध्ये आपण गुगल क्लासरूम या ॲप्लिकेशनविषयी समजून घेणार आहोत. आजकाल बऱ्याच शाळा आणि शिक्षकांनी ऑनलाईन क्लासेस कंडक्ट करायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म देखील इंटरनेटवर उपलब्ध आहेत. गुगल क्लासरूम हा त्यांपैकीच एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. गुगल क्लासरूमचा वापर करून आपण व्हर्च्युअली किंवा ऑनलाईन विद्यार्थ्यांसोबत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी कशा घेऊ शकतो, व्हिडिओच्या माध्यमातून कशाप्रकारे क्लास कंडक्ट करू शकतो, विद्यार्थ्यांना होमवर्क कशाप्रकारे असाइन करायचा, अशा सर्व गोष्टी समजून घेणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. आम्ही आपल्यासाठी असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओज घेऊन येणार आहोत, त्याविषयीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. तर चला समजून घेऊया गुगल क्लासरूमविषयी. या व्हिडिओमध्ये आपण गुगल क्लासरूमविषयी समजून घेणार आहोत. गुगल क्लासरूम हे काय आहे, गुगल क्लासरूममध्ये आपण कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करू शकतो, गुगल क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना आपण कशाप्रकारे इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो, त्यांच्यासोबत लाईव्ह ॲक्टिव्हिटी कशाप्रकारे करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुगल मीट ह्या ॲप्लिकेशनचा वापर करून विद्यार्थ्यांसोबत आपण व्हिडिओ क्लास कशाप्रकारे कंडक्ट करू शकतो, अशा सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण समजून घेऊया की गुगल क्लासरूम म्हणजे काय. तर गुगल क्लासरूम हे गुगलचं एक असं प्रॉडक्ट आहे की जे वेब बेस्ड प्रॉडक्ट आहे किंवा क्लाउड बेस्ड प्रॉडक्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आपण जी सूट फॉर एज्युकेशन म्हणजेच गुगलच्या ज्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल गुगल डॉक्स, जीमेल, गुगल कॅलेंडर, गुगल स्लाइड्स, गुगल शीट्स, गुगल फॉर्म, असे जे अनेक ॲप्लिकेशन्स आहेत ते अंडर वन रूफ एका ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात गुगलकडून आणि ह्या सर्व ॲप्लिकेशनचा वापर तुम्ही विद्यार्थ्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी घेण्यासाठी करू शकता. क्लासरूममुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं टाईम आणि तुमचं जे रिसोर्सेस आहेत, पेपर, स्टेशनरी वाचू शकते. अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ज्याच्यामध्ये क्लासेस क्रिएट करू शकता. तुम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स, होमवर्क्स देऊ शकता. विद्यार्थ्यांसोबत तुम्ही कम्युनिकेट करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुगल क्लासरूममध्ये तुम्ही ऑर्गनाइज राहू शकता. तुम्ही क्रिएट केलेलं सर्व एज्युकेशनल कॉन्टेंट किंवा तुम्ही जे लेसन्स क्रिएट केलेले असतात, तुम्ही मुलांना जे असाइनमेंट्स दिलेले असतात, ह्या सर्व गोष्टी ऑर्गनाइज राहतात. तुम्ही कधीही त्या ॲक्सेस करू शकता आणि पुन्हा पुन्हा व्हिजिट करून पाहू शकता. अशा प्लॅटफॉर्मचं नाव आहे गुगल क्लासरूम. गुगल क्लासरूम का यूज करायला पाहिजे सध्याच्या शाळांनी? एकतर गुगल क्लासरूम वापरण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की हे एक अतिशय सोपं असं सॉफ्टवेअर आहे किंवा सोपा प्लॅटफॉर्म आहे. कोणीही शिक्षक ज्यांना फार टेक्निकल नॉलेज नसेल किंवा टेक्नॉलॉजीविषयी फार माहिती नसेल, तरी असे लोक अत्यंत सोप्या पद्धतीने गुगल क्लासरूम शिकू शकतात आणि त्याचा वापर करू शकतात. गुगल क्लासरूममुळे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत, इतर शिक्षकांसोबत, तुमच्या को टीचर्ससोबत अत्यंत एफिशियंटली आणि इफेक्टिव्हली कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करू शकता. गुगल क्लासरूम हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या स्टेशनरीचा वापर बऱ्यापैकी कमी होतो आणि त्यामुळे ते कॉस्ट इफेक्टिव्हसुद्धा ठरतं. सर्वात महत्त्वाचा चौथा मुद्दा जो आहे की इट्स द फ्युचर. हे फ्युचर आहे. फ्युचरमध्ये आपल्याला अशा प्रकारचे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म्स हे वापरावेच लागतील. शिक्षण जास्तीत जास्त खुलं करण्यासाठी, जास्तीत जास्त मुलांपर्यंत इफेक्टिव्हली पोहोचण्यासाठी आपल्याला फ्युचरमध्ये व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागणार आहे. थोडक्यात हा फ्युचरचा प्लॅटफॉर्म आहे, जो आपण आजपासून जर वापरायला सुरुवात केली तर येणाऱ्या काळामध्ये अजून परिणामकारकरित्या आपण वापरू शकतो. पाचवा मुद्दा आहे कोलॅबोरेशन आउटसाइड द स्कूल कॅम्पस. थोडक्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी घ्यायची असेल तर तुमचे जे विद्यार्थी आहेत किंवा तुमचे को टीचर्स आहेत ते तुमच्यासोबत त्या कॅम्पसमध्ये असलेच पाहिजेत अशातला भाग नाही. तर तुमच्या कॅम्पसच्या बाहेर असून देखील ते तुमच्या क्लासरूममध्ये क्लास अटेंड करू शकतात. थोडक्यात स्कूल कॅम्पसची जी कॉन्सेप्ट आहे तिला अजून एक व्यापक स्वरूप जे आहे ते हा गुगल क्लासरूमसारख्या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्ममुळे निर्माण झालेलं आहे.
Google प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमच्या लेसनचं प्लॅनिंग अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकता, सोप्या पद्धतीने करू शकता, एफिशियंटली करू शकता. तुम्ही त्यांचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे जे काही तुम्ही लेसन प्लॅन केलेला आहे, तो डिलिव्हर करणं, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, असाइनमेंट असाइन करणं, अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतं, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं संपूर्ण लेसन ऑर्गनाइज करू शकता किंवा तुमचा संपूर्ण क्लास ऑर्गनाइज करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचा जो फायदा आहे किंवा सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे की का तुम्ही Google क्लासरूम यूज करायला पाहिजे, तर ते म्हणजे हे Googleचं प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला माहिती आहे की Google हा टेक्नॉलॉजीतला सर्वात मोठी कंपनी आहे, सर्वात ॲडव्हान्स कंपनी आहे की जिच्यामध्ये फ्युचर टेक्नॉलॉजी जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे इंट्रोड्यूस केली जाते आणि इम्प्लिमेंट केली जाते. तर Googleसारख्या प्लॅटफॉर्ममध्ये जर आपल्याला क्लासरूम किंवा शाळेसाठी अशा प्रकारचं सोल्युशन अवेलेबल असेल, तर आपण निश्चितपणे त्याचा फायदा घेतला पाहिजे. अशी काही कारणं आहेत की ज्यामुळे तुम्ही Google क्लासरूम हा प्लॅटफॉर्म वापरायला पाहिजे. मात्र Google क्लासरूम वापरण्यासाठी आपल्याकडे किंवा शाळांकडे काही अ, गोष्टी आधीपासून असणं आवश्यक आहे. त्यातली सर्वात पहिली गोष्ट ही आहे, की तुमच्या शाळेचं डोमेन नेम रजिस्टर केलेलं असणं गरजेचं आहे. डोमेन नेम म्हणजे काय? तर तुमच्या शाळेचं जे नाव आहे, फॉर एक्झाम्पल होली फॅमिली स्कूल असं समजा एखाद्या शाळेचं नाव असेल, तर www.holyfamilyschool.com असं एक डोमेन नेम तुम्हाला पर्चेस करणं आवश्यक असतं. कारण ह्या डोमेन नेमच्या आधारेच तुम्ही Googleसोबत पुढे जाऊन कनेक्ट होऊ शकता. तर थोडक्यात डोमेन नेम म्हणजे अशी गोष्ट जी वेब URLमध्ये टाकल्यानंतर आपल्या शाळेची समजा वेबसाईट असेल, तर ती वेबसाईट त्या ठिकाणी ओपन होऊ शकते किंवा ईमेल्स वगैरे क्रिएट करण्यासाठी देखील ह्या डोमेनचा वापर केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचं डोमेन नेम हे शाळांनी पर्चेस करणं आवश्यक आहे. ह्या डोमेन नेम शिवाय आपण Googleचे जे प्रॉडक्ट्स आहेत, ते वापरू शकत नाहीत. कारण त्याच्यासाठी जी पुढची गोष्ट आपल्याला आवश्यक आहे, ती म्हणजे G Suite. Google क्लासरूम वापरण्यासाठी Googleने शाळांना G Suite फॉर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स हे असणं कंपल्सरी केलेलं आहे. तर शाळेच्या नावाने G Suite अकाउंट हे असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपण मगाशी जे डोमेन नेम बघितलं, ते डोमेन नेम रजिस्टर करावं लागतं G Suiteमध्ये. G Suite काय आहे? तर G Suiteमध्ये Gmail, हँगआउट्स, कॅलेंडर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन जसं की डॉक्स, Google शीट, स्लाइड्स त्याचप्रमाणे नोट्स काढण्यासाठी कीप नावाचं एक चांगलं ॲप्लिकेशन आहे. Google फॉर्म्स जिथे तुम्ही क्वेश्चन आन्सर्स शीट क्रिएट करू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते G Suiteमध्ये आपल्याला अवेलेबल करून दिले जातात. थोडक्यात Googleची जी वेगवेगळी सगळी प्रॉडक्ट्स आहेत, ती ह्या G Suiteच्या एका प्लॅटफॉर्मखाली आपल्याला अवेलेबल करून दिली जातात. मात्र G Suiteमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या शाळेचं डोमेन नेम हे रजिस्टर केलेलं असणं गरजेचं आहे. ते असेल तर तुम्ही G Suite आणि तुमचं डोमेन नेम हे कनेक्ट करून त्या डोमेन नेमच्या अंडर G Suiteचे सगळे ॲप्लिकेशन्स ही वापरू शकता. Google क्लासरूम हे त्या G Suiteमधलंच एक छोटंसं ॲप्लिकेशन आहे. तर ह्या 2 गोष्टी शाळांकडे आधीपासून असणं गरजेचं आहे. ह्याची शाळांनी नोंद घ्यायला हवी. आता आपण समजून घेऊया, की कशाप्रकारे तुम्ही एखादा क्लास सेट करू शकता किंवा क्लासरूम कशाप्रकारे तयार करू शकता. त्यासाठी आपण जाऊया प्रत्यक्ष Google क्लासरूममध्ये. मित्रांनो, क्लासरूममध्ये जाण्यासाठी ह्या ठिकाणी classroom.google.com नावाचं एक URL टाकलेलं आहे. हे URL टाकून तुम्ही क्लासरूममध्ये एंट्री करू शकता. त्यासाठी तुम्ही G Suite वापरून जे तुमच्या शाळेच्या डोमेन नेमच्या नावाने जो ईमेल आयडी तयार केला असेल, तो ईमेल आयडी वापरून Googleमध्ये लॉग इन करू शकता. Googleमध्ये लॉग इन केल्यानंतर classroom.google.com ह्यामध्ये तुम्ही गेलात, तर तुम्हाला क्लासरूमचा जो प्लॅटफॉर्म आहे, त्याचा ॲक्सेस मिळेल. किंवा ह्या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर Gmailमध्ये लॉग इन केल्यानंतर इथे Googleच्या सगळ्या प्रॉडक्ट्सचा मेनू ह्या ठिकाणी मिळेल. तर तुम्हाला त्यामध्ये देखील क्लासरूमचा एक आयकॉन दिसतोय. ह्यावर क्लिक करून देखील तुम्ही क्लासरूममध्ये एंट्री करू शकता. सो क्लासरूममध्ये आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे एक क्लासरूम क्रिएट करायचं आहे. मी आधीच या ठिकाणी 2 क्लासरूम क्रिएट केलेले तुम्हाला दिसतायत. परंतु आपण हे क्लासरूम न वापरता प्रत्यक्ष नवीन क्लासरूम क्रिएट करून बघूया. त्यासाठी राइट अप कॉर्नरला ह्या ठिकाणी जे प्लसचं चिन्ह आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. इथे 2 ऑप्शन येतात. एक जॉइन क्लास आणि दुसरा येतो क्रिएट क्लास.
त्यापैकी तुम्ही क्रिएट क्लासवरती क्लिक करा. क्रिएट क्लासवर क्लिक केल्यावर एक छोटासा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या क्लासचं नाव टाकायचं आहे. इथे मी आता क्लासचं नाव टाकतो 6th आणि त्याला नाव देऊया आपण 6th इंग्लिश. सेक्शन तुम्ही टाकू शकता किंवा ब्लँक ठेवलं तरी चालेल. त्यानंतर सब्जेक्ट नेम द्या. सॉरी, तो फॉर्म परत क्रिएट करावा लागेल. 6th इंग्लिश, सब्जेक्ट इंग्लिश, रूम ब्लँक ठेवलं तरी चालेल आणि क्रिएटवर क्लिक करा. काही सेकंदामध्ये आपला क्लास 6th क्लास जो आहे तो क्रिएट होईल. येस, 6th क्लास क्रिएट झालेला आहे. सो हा आहे तुमचं क्लासरूम. ह्या क्लासरूममध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टुडंटसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. सर्वात आधी तर तुम्ही तुमच्या ह्या क्लासरूमला कस्टमाइज करून घेऊ शकता. कस्टमाइज म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसं वापरायचं आहे तशी तुम्ही त्याची डिझाईन करू शकता. डिझाईनसाठी ह्या ठिकाणी हा जो बॅनरचा पार्ट दिसतोय तो तुम्ही चेंज करू शकता. बघूया बॅनरसाठी काय काय ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. तर त्यासाठी सिलेक्ट थीम नावाचं इकडे जे एक ऑप्शन आहे, सिलेक्ट थीम, त्याच्यावर क्लिक करा. आणि इथे गुगलने अत्यंत चांगली गोष्ट अशी केलेली आहे की आपल्याला वेगवेगळ्या सब्जेक्टप्रमाणे या ठिकाणी थीम्स अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर तुम्ही सब्जेक्ट वाईज इथून तुम्ही थीम्स चूज करू शकता. तुम्हाला जी सर्वात चांगली थीम वाटेल अशी थीम तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला ही थीम चूज करायची आहे, तर ही थीम तुम्ही चूज करा आणि ह्या ठिकाणी थीम चेंज होईल. हा एक ऑप्शन गुगलने दिलेला आहे. दुसरं, तुम्ही स्वतःची कस्टमाइज थीम जी तुम्ही स्वतः डिझाईन केली असेल किंवा तुम्हाला जी गुगलच्या बाहेरच्या प्लॅटफॉर्मवरती एखादा चांगली इमेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथून अपलोड फोटोवर क्लिक करून तुमची स्वतःची थीम देखील अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला क्लासरूम सेट करायचा आहे. तर क्लासरूम सेटिंगसाठी राईट अप कॉर्नरला इथे एक सेटिंगचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. इथे तुमचं क्लासरूमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर ओपन होईल. इथे तुम्ही क्लासचं सब्जेक्ट आणि क्लासचं नाव पाहू शकता. त्यानंतर जनरल सेटिंगमध्ये क्लास कोड म्हणजे हा कोड तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना देऊन, तुमच्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांना क्लासमध्ये एंट्री देऊ शकता किंवा क्लासचा ॲक्सेस देऊ शकता. म्हणजे थोडक्यात हा कोड वापरून विद्यार्थी तुमचा क्लास अटेंड करू शकतात. तर हा क्लास कोड अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा कोड वापरल्याशिवाय विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये येऊ शकणार नाहीत. दुसरं, स्ट्रीम म्हणजे जे क्लासरूमचं होम पेज आहे, त्या होम पेजवरती विद्यार्थी काय ॲक्टिव्हिटी करू शकतात किंवा काय करू शकत नाहीत ह्याचं रूल्स तुम्ही इथून सेट करू शकता. इथे आहे स्टुडंट्स कॅन पोस्ट अँड कमेंट, स्टुडंट्स कॅन ओन्ली कमेंट, ओन्ली टीचर्स कॅन पोस्ट ऑर कमेंट. तर हे रूल्स तुम्ही सेट करू शकता तुम्हाला ज्याप्रमाणे कम्फर्टेबल वाटत असेल तसं. मी या ठिकाणी ठेवतोय स्टुडंट्स कॅन पोस्ट अँड कमेंट. त्यानंतर क्लासवर्क ऑन द स्ट्रीम, शो कंडेन्स्ड नोटिफिकेशन, शो अटॅचमेंट्स अँड डिटेल्स, हाईड नोटिफिकेशन. तर क्लासवर्कचा जो सेक्शन आहे त्या क्लासवर्कमध्ये तुम्ही असाइनमेंट देणं, क्वेश्चन आन्सर्स विचारणं, ह्या ॲक्टिव्हिटी जिथे करता तो जो कंटेंट आहे तो होम पेजवरती कशा प्रकारे दिसला पाहिजे ते इथे दिसतं. तर अटॅचमेंट आणि डिटेल्स होम पेजवरती दाखवायची गरज मला वाटत नाही, त्यामुळे मी शो कंडेन्स्ड नोटिफिकेशन एवढंच फक्त देतोय. थोडक्यात तिकडे फक्त टायटल आणि महत्त्वाचे जे डिस्क्रिप्शन आहे एवढाच भाग आपल्याला होम पेजवरती दिसू शकेल. बाकी सगळ्या गोष्टी क्लासवर्कच्या सेक्शनमध्येच डायरेक्ट दिसतील. हे जर तुम्हाला आता समजत नसेल तरी काळजी करू नका. जेव्हा आपण प्रत्यक्ष स्ट्रीम आणि क्लासवर्कमध्ये जाणार आहोत त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर शो डिलीटेड आयटमचा एक ऑप्शन आहे, तर हे तुम्ही अनचेकच ठेवा. शो डिलीटेड आयटममध्ये समजा तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी डिलीट केली तर फक्त तुम्ही पाहू शकता, तुमचे विद्यार्थी ती पाहू शकणार नाहीत. त्यासाठी हा ऑप्शन तुम्ही अनचेक ठेवायला पाहिजे. मीट हे एक महत्त्वाचं ऑप्शन आहे. गुगल मीट म्हणजे जिथून तुम्ही व्हिडिओ क्लास कंडक्ट करू शकता असं प्लॅटफॉर्म. ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जनरेट मीट लिंक म्हणजे मीटची एक लिंक क्रिएट करायची आहे, जी लिंक तुम्ही विद्यार्थ्यांना पाठवू शकता आणि त्या लिंकला ॲक्सेस करून विद्यार्थी तुमच्या
व्हिडिओ क्लासमध्ये देखील जॉईन होऊ शकतात. तर ही लिंक जी आहे ती तुम्ही इथून देखील क्रिएट करू शकता आणि प्रत्यक्ष जे होम पेज आहे त्या होम पेजवरून देखील क्रिएट करू शकता. विजिबल टू स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांना ही लिंक जेव्हा ते लॉग इन करतील तेव्हा त्यांना दिसली पाहिजे का? तर येस, तुम्ही इथून ती लिंक जी आहे ती त्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून ठेवू शकता. त्यासाठी आधी जनरेट मीट लिंकवरती क्लिक करूया. मीट लिंक क्रिएट झालेली आहे. ही लिंक विद्यार्थ्यांना आपल्या होम पेजवरती दिसू शकेल जेव्हा विद्यार्थी लॉग इन करतील तेव्हा. सो ही लिंक जी आहे ती क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि हा ग्रेडिंगचा सेक्शन आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेच्या नियमाप्रमाणे ग्रेड्स सेट करू शकता. ग्रेडसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्रेड कॅटेगरीज इथे वेगवेगळ्या सेट करू शकता आणि त्या ग्रेड कॅटेगरीनुसार त्याला किती पॉईंट्स द्यायचे, टोटल पॉईंट्स किती असणार ते देखील ह्या ठिकाणी सेट करू शकता. फॉर एक्झाम्पल समजा SA ही कॅटेगरी असेल आणि SAसाठी समजा तुम्ही 20 पॉईंट्स दिले ग्रेडसाठी. ॲड न्यू कॅटेगरी केलं, त्याला समजा तुम्ही स्पोर्ट्स किंवा असाइनमेंट्सला तुम्ही समजा 50 पॉईंट्स दिले. व्हॉटएव्हर हे तुम्ही तुमच्या शाळेच्या ग्रेड सिस्टीम जी असेल त्याप्रमाणे करू शकता. तर साधारणपणे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या क्लासरूमची सेटिंग करू शकता. ही सेटिंग केल्यानंतर तुम्ही इथे सेव्हचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा. ही संपूर्ण सेटिंग आता ह्या ठिकाणी सेव्ह होईल. आता तुम्हाला सर्वात आधी तर दिसेल की ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला स्टुडंट्सना ह्या क्लासरूममध्ये इन्व्हाइट करण्यासाठी आवश्यक असतात, त्याच्यातली पहिली गोष्ट आहे ती 6th इंग्लिशच्या खाली क्लास कोड दिसतोय. तर हा क्लास कोड, जो क्लास कोड इम्पॉर्टंट आहे, हा क्लास कोड तुम्ही विद्यार्थ्यांसोबत शेअर करू शकता आणि हा क्लास कोड वापरून विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये जॉईन होऊ शकतात. तर हा क्लास कोड तुम्ही विद्यार्थ्यांसोबत शेअर करू शकता. आणि दुसरी जी गोष्ट विद्यार्थ्यांना इन्व्हाइट करण्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे मीट लिंक. ह्या मीट लिंकवरती क्लिक करून तुम्ही स्वतः गुगल मीट चालू करू शकता आणि त्याच्यातून व्हिडिओ क्लास सुरू करू शकता. त्याचसोबत विद्यार्थी देखील हीच लिंक वापरून आपल्या मीट क्लासमध्ये जॉईन होऊ शकतात. परंतु मीट क्लास कशा प्रकारे चालू करायचा हे आपण नंतर पाहूया. सर्वात आधी समजून घेऊया स्ट्रीम किंवा आपल्या क्लासरूमचं होम पेज कशा प्रकारे आहे. मित्रांनो, हे आहे आपलं होम पेज. ह्या होम पेजवरती एकतर आपण क्लासवर्कमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी करणार आहोत त्या इथे ऑटोमॅटिक खाली दिसायला सुरुवात होतात. स्ट्रीम म्हणजे असं पेज की ज्याच्यावरती तुमच्या सर्व ॲक्टिव्हिटी दिसू शकतात. म्हणजे तुमच्या ॲक्टिव्हिटीची समरी जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही इथे ती पाहू शकता. आणि तुम्हाला काही अनाउन्समेंट करायची असेल तर ह्या ठिकाणी जसं आपण फेसबुकवर वगैरे पोस्ट टाकतो तशी पोस्ट क्रिएट करण्याचा एक ऑप्शन आहे. तर तुम्ही तुमचा क्लास तुमच्या ज्या स्टुडंट्सना तुम्हाला पाठवायचा आहे त्या स्टुडंट्सना तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि इथून तुम्हाला जी काही अनाउन्समेंट करायची आहे ते करू शकता. फॉर एक्झाम्पल, वेलकम टू 6th इंग्लिश क्लास. वेलकम ऑल टू 6th इंग्लिश क्लास. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला काही अटॅचमेंट वगैरे करायची असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही अटॅचमेंट करू शकता. हा पोर्शन आपण नंतर देखील क्लासवर्क जेव्हा समजून घेणार आहोत तेव्हा पाहूया. आता आपण फक्त ही पोस्ट जी आहे ती पोस्ट करू. येस. सो ह्या ठिकाणी ती पोस्ट झालेली आहे. आता जे विद्यार्थी आपल्या होम पेजवर लॉग इन करून येतील त्यांना ही पोस्ट दिसू शकेल. तर साधारणपणे होम पेजवर तुम्ही अनाउन्समेंट करणं, विद्यार्थ्यांना काही जनरल सूचना करायच्या असतील तर त्या सूचना करणं आणि क्लासवर्कमध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करतो त्या ॲक्टिव्हिटी आपल्याला ह्या होम पेजवर पाहायला मिळतात. तर होम पेज मला वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण दुसरा जो टॅब आहे क्लासवर्क, परंतु तत्पूर्वी आपण पीपलचं सेक्शन समजून घेऊया कारण ते इम्पॉर्टंट सेक्शन आहे. पीपलच्या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 टॅब दिसतात. वरती टीचरचा टॅब आहे जिथे ऑलरेडी माझं नाव आहे कारण मी हे क्लासरूम क्रिएट केलेलं आहे. आणि दुसरा टॅब आहे स्टुडंट्स. टीचरच्या टॅबमध्ये तुम्ही तुमच्यासोबत आणखी एखाद्या टीचरला को टीचर म्हणून ॲड करू शकता. मी सध्या इथे कोणाला ॲड करणार नाही आहे. को टीचरचं काम काय आहे तर तुम्ही ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुमच्या क्लासरूममध्ये करता तशाच सर्व ॲक्टिव्हिटी को टीचर देखील करू शकतात. फक्त को टीचर डिलीट करू शकत नाहीत. कोणताही आयटम हा
को टीचर्स डिलीट करू शकत नाहीत. बाकी क्लास कंडक्ट करणं, असाइनमेंट देणं, व्हिडिओ क्लास घेणं, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुमचा को टीचर देखील करू शकतो. सध्या मी या ठिकाणी को टीचर म्हणून कोणाला ऍड करत नाहीये. आणि दुसरा जो सेक्शन आहे तो म्हणजे स्टुडंट्स. इथे तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना इन्व्हाइट करू शकता. स्टुडंट्सना इन्व्हाइट करायचे 2 पद्धती आहेत. एक तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की जो क्लास कोड क्रिएट होतो, इथे पण त्यांनी क्लास कोड दिलेला आहे. हा क्लास कोड तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता आणि तो क्लास कोड टाकून विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये जॉइन होऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्यांना इथून इन्व्हाइट देखील करू शकता. इन्व्हाइट करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्याचं जो ईमेल आयडी आहे तो टाकू शकता. आता मी इथे माझ्याच दुसऱ्या ईमेल आयडीला इन्व्हाइट करतो. बघूया इन्व्हिटेशन पोचतं का? ओके, इथे ignatius@virtualreal.com आलेलं आहे. मी आता इन्व्हाइट करतोय. ओके, तर ह्या डोमेन नेमवरती इन्व्हिटेशन जाऊ शकत नाही. तर आपण माझा दुसरा जो जीमेलचा ईमेल आयडी आहे तो वापरून हे इन्व्हिटेशन पाठवूया. लेट अस सी की हे इन्व्हिटेशन सेंड होतंय का. ओके, इन्व्हिटेशन ऑलरेडी सेंड झालेलं आहे. आता जर मला हे इन्व्हिटेशन माझ्या पर्सनल अकाउंटवर पाहायचं असेल, म्हणजे मीच आता या ठिकाणी स्टुडंट बनणार आहे, तर मी एक नवीन विंडो ओपन करतो आणि इथे मी माझ्या पर्सनल अकाउंटमध्ये लॉग इन करत आहे. तिथे आपण इन्व्हिटेशन आलंय का ते चेक करूया. येस, माझ्या जीमेल अकाउंटमध्ये मी लॉग इन करत आहे. त्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन मिळालेलं असलं पाहिजे. बघूया ते इन्व्हिटेशन आलंय का. या क्लास इन्व्हिटेशन हा पहिलाच मेल जो आहे, क्लास इन्व्हिटेशन 6th इंग्लिश, तर त्या मेलवरती मी क्लिक करतो आणि या ठिकाणी जॉईनचं बटन आहे, ते जॉईनचं बटन वर मी क्लिक करतो. न्यू टॅबमध्ये क्लासरूम. ओके, मी परत एकदा जॉईनवर क्लिक करतोय. येस, मला ॲक्सेस मिळालेला आहे क्लासरूमचा. आता ह्या ठिकाणी मी एक विद्यार्थी म्हणून क्लासरूममध्ये आलेलो आहे. इथे मला माझ्या टीचरचं नाव दिसतंय, दुसऱ्या स्टुडंटची नावं दिसत नाहीत, परंतु माझ्या टीचरचं नाव दिसतंय. सध्या माझंच दुसरं अकाउंट जे आहे ते टीचर म्हणून दिसतंय आणि स्ट्रीममध्ये मगाशी वेलकम ऑल टू 6th इंग्लिश क्लास ही जी पोस्ट टाकलेली होती ती पोस्ट मला ह्या ठिकाणी दिसते. तर थोडक्यात मी ह्या ठिकाणी आता एक विद्यार्थी म्हणून एंट्री केलेली आहे. सो तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे क्लासरूममध्ये इन्व्हाइट करू शकता. आता पुन्हा एकदा मी माझं जे क्लासरूमचं अकाउंट आहे त्या ठिकाणी जातोय. सो इथे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सगळ्या स्टुडंट्सना इन्व्हाइट करू शकता. स्टुडंट्स कोड वापरून देखील सेम पद्धतीने आपल्या क्लासमध्ये येऊ शकतात. कोड वापरून कशा प्रकारे येतात ते देखील आपल्याला पाहायचं असेल तर मी आणखी एक नवीन टॅब ओपन करतो आणि classroom.google.com वर जाऊया आणि ओके, तर इथे आता मी तो क्लास कोड जो आहे आपला तो कॉपी करतो. हा क्लास कोड मी कॉपी करतो. एकदा आपण जो नवीन टॅब ओपन केलाय तिकडे जाऊया आणि इथे जे प्लसचं साइन आहे त्याच्यामध्ये जॉईन क्लास नावाचा एक ऑप्शन आहे. जॉईन क्लासवर क्लिक करा. तिथे जो क्लास कोड आहे तो टाका आणि जॉईनवर क्लिक करा. येस, सो मी आता क्लास कोड वापरून जॉईन झालेला आहे. तर 2 प्रकारे आपण क्लासमध्ये मुलांना जॉईन करून घेतलं. एक, त्यांना
आपण डायरेक्ट इन्व्हाइट केलं आणि ते इन्व्हिटेशन लिंकवर क्लिक करून आपले स्टुडंट्स आपल्या क्लासमध्ये जॉईन झाले. दुसरा ऑप्शन, जिथे आपण जो आपला क्लास कोड आहे तो क्लास कोड विद्यार्थ्यांना दिला. व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून तुम्ही तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकता आणि तो क्लास कोड वापरून विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये जॉईन झाले. तुम्ही दोन्ही प्रकारे क्लासमध्ये कसं जॉईन व्हायचं विद्यार्थ्यांनी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. मी आता हा टॅब क्लोज करत आहे आणि आता मी इथे परत एकदा माझ्या क्लासरूममध्ये येत आहे. तर इथे पीपलमध्ये कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना ॲड करून घेऊ शकतो आणि को टीचर्सना ॲड करून घेऊ शकतो ते पाहिलं. आता आपण पाहूया क्लासवर्क. क्लासवर्कमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ते आपण बघूया. क्लासवर्क म्हणजे थोडक्यात तुम्ही विद्यार्थ्यांसोबत क्लासमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी करता किंवा त्यांना असाइनमेंट देणं, होमवर्क देणं, ह्या ज्या ॲक्टिव्हिटी करता त्या सर्व क्लासवर्कमध्ये तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला सर्वात आधी क्रिएटचा ऑप्शन आहे. हे क्रिएटचं बटन काय आहे ते आपण नंतर बघू. तत्पूर्वी तुम्ही इथून मीटचं म्हणजे गुगल मीटचा क्लास किंवा व्हिडिओ क्लास इथून सुरू करू शकता. तुमचं कॅलेंडर ह्या ठिकाणी सेट करू शकता. हे कॅलेंडर तुम्ही विद्यार्थ्यांसोबत शेअर देखील करू शकता. आणि क्लास ड्राईव्ह फोल्डर म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही क्लास क्रिएट करता तेव्हा तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये ऑलरेडी एक ह्या नावाने म्हणजे तुमच्या क्लासच्या नावाने एक फोल्डर तयार होतं. ज्या फोल्डरमध्ये तुमच्या सर्व ॲक्टिव्हिटीज, तुमचे सर्व जे मटेरियल आहे, जे मटेरियल किंवा कॉन्टेंट ह्या ठिकाणी तुम्ही जनरेट करणार आहात, ते कॉन्टेंट सगळं त्या फोल्डरमध्ये सेव्ह राहतं क्लाउडवर, की जेणेकरून ते तुम्हाला कधीही इन फ्युचर त्याचा ॲक्सेस मिळवता येऊ शकतो. हे क्लास ड्राईव्ह फोल्डर तुम्ही ह्याच्यावर क्लिक करून बघू शकता. हे ड्राईव्ह आहे गुगलचा आणखी एक प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये तुमचं हे फोल्डर आहे 6th क्लास फोल्डर. सो ह्या फोल्डरमध्ये सध्या काही नाही आहे कारण आपण अजून कॉन्टेंट क्रिएट केलेलं नाही आहे. परंतु जसजसं आपण कॉन्टेंट क्रिएट करू तसतसा ह्या फोल्डरमध्ये तुमचं सर्व कॉन्टेंट सेव्ह होत राहील. सो हे फोल्डर तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता. आता क्रिएट बटन काय आहे ते समजून घेऊया. क्रिएट बटनमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. सर्वात पहिला ऑप्शन आहे असाइनमेंट. असाइनमेंट म्हणजे तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना जो होमवर्क देता किंवा काही ॲक्टिव्हिटी करायला देता ती ॲक्टिव्हिटी तुम्ही इथून देऊ शकता. आता ह्या ॲक्टिव्हिटीला तुम्ही सर्वात आधी तर एखादं नाव द्या की राईट एसे ऑन माय कंट्री. राईट एसे ऑन द सब्जेक्ट माय कंट्री इन 500 वर्ड्स. आणि इतर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतील तर ते इन्स्ट्रक्शन्स तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही इथे जे ॲडचं ऑप्शन आहे त्या ॲडच्या ऑप्शनमध्ये तुम्ही एखादा समजा सॅम्पल एसे विद्यार्थ्यांना दाखवायचा असेल की माय कंट्री ह्या विषयावरती कशा प्रकारे एसे तुम्हाला अपेक्षित आहे तो दाखवायचा असेल तर तुम्ही एखादा सॅम्पल एसे त्याच्यासोबत विद्यार्थ्यांसोबत शेअर करू शकता. त्यासाठी तुम्ही गुगल ड्राईव्हमध्ये तो एसे समजा वर्ड फाईलमध्ये सेव्ह करून ठेवला असेल तर तो अटॅच करू शकता. एखादा ऑनलाईन जर असा एसे असेल तर त्याची लिंक तुम्ही देऊ शकता. एखादी फाईल जर तुमच्या लोकल फोल्डरमध्ये असेल तर ती अटॅच करू शकता किंवा एसेचं एखादा सॅम्पल यूट्यूबवरती व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असेल तर तो व्हिडिओ तुम्ही विद्यार्थ्यांसोबत शेअर करू शकता. ह्याला आपण रेफरन्स मटेरियल असं म्हणूया. हे रेफरन्स मटेरियल तुम्ही विद्यार्थ्यांसोबत शेअर करू शकता. जर नाही करायचं असेल तर तुम्ही ब्लँक ठेवलं तरी चालेल. आणि क्रिएट, आता तुम्हाला हा एसे कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर आता एसे असल्यामुळे आपल्याला ऑब्व्हियसली डॉक फाईल द्यावी लागेल. तर ही डॉक फाईल क्रिएट करा. ह्या डॉक फाईलला तुम्ही नाव द्या माय कंट्री. ओके. आणि शेअरवर क्लिक करा. शेअरवर क्लिक केल्यानंतर 6th इंग्लिश टीचर
इथे ज्या क्लाससोबत तुम्हाला ही डॉक फाईल शेअर करायची आहे तिथे शेअर करा. एडिटर हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि डन करा आणि मग ही लिंक क्लोज करा. आता काय होईल की ती जी फाईल आपण क्रिएट केली ती या ठिकाणी आपल्या असाइनमेंट सोबत विद्यार्थ्यांना मिळेल. आणि मग तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता 6th इंग्लिश क्लास ऑल स्टुडंट. सध्या एकच स्टुडंट्स आहे त्यामुळे ठीक आहे. तुम्ही ह्याला किती पॉईंट्स देऊ इच्छिता ते तुम्ही लिहू शकता. समजा हे 20 मार्काचा हा एसे आहे किंवा त्याला अनग्रेडेड ठेवू शकता. ड्यू डेट इथून सेट करू शकता. समजा 2 दिवसानंतर तुम्हाला हा एसे विद्यार्थ्यांनी सबमिट करायला हवाय तर तो देऊ शकता आणि असाइन वरती क्लिक करा. ओके, आता ही असाइनमेंट ह्या ठिकाणी क्रिएट झालेली आहे. राईट एसे ऑन माय कंट्री. इथे गुगल डॉक फाईल देखील अटॅच झालेली आहे माय कंट्री या नावाची, जी आपण मगाशी क्रिएट केली. आता हे आपण ॲज अ टीचर बघतोय. आता आपण पाहूया की आपल्या विद्यार्थ्यांना कसं दिसेल. तर ऑलरेडी मी दुसऱ्या टॅबवरती विद्यार्थी म्हणून लॉग इन केलेलं आहे. तिकडे आपण जाऊन इथे बघा स्ट्रीम वॉज अपडेटेड असं येते. तर मी शो वरती क्लिक करतो. तर इथे तुम्हाला दिसेल इग्नेशियस डायस म्हणजे माझ्या टीचरचं नाव, पोस्टेड अ न्यू असाइनमेंट राईट एसे ऑन माय कंट्री. मी ह्याच्यावर क्लिक करतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर मला इथे डिटेल दिसेल की राईट एसे ऑन माय कंट्री. त्याचप्रमाणे किती पॉईंटसाठी हा एसे आहे, मला किती मार्क्स मिळवायचे आहेत त्याचं एक ऑप्शन ह्या ठिकाणी मिळेल आणि ड्यू डेट कधी आहे ते इथे वरती दिसतंय. सो विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारची माहिती ह्या असाइनमेंटविषयी इथे मिळते आणि आपण जी डॉक फाईल क्रिएट केलेली होती ती डॉक फाईल ह्या ठिकाणी त्यांना मिळते माय कंट्री. आता विद्यार्थी त्या डॉक फाईलवर क्लिक करतील, त्यांच्यासमोर ही डॉक फाईल ओपन होईल आणि इथे त्यांना आता ॲक्च्युअल एसे लिहायचा आहे. सो इथे मी हा एसे लिहिलेला आहे आणि टर्न इन नावाचं एक बटन आहे. टर्न इनचं बटन म्हणजे हा एसे जो आहे तो आपल्या क्लासरूममध्ये अटॅच होईल. तर टर्न इनवरती मी क्लिक करतो. ही सर्व ॲक्टिव्हिटी मी ॲज अ स्टुडंट म्हणून करत आहे. सो परत एकदा ह्या ठिकाणी टर्न इनचा ऑप्शन आहे तर मी टर्न इन करतो. ओके, डन. आता माझा जो एसे आहे तो ह्या ठिकाणी सबमिट झालेला आहे, टर्न इन दाखवतोय. तर अशा प्रकारे आपले विद्यार्थी एसे लिहून तो परत एकदा आपल्या क्लासरूममध्ये सबमिट करू शकतात. आता आपण परत एकदा आपल्या टीचरच्या टॅबमध्ये जाऊया आणि इथे मी जस्ट ब्राउझरला रिफ्रेश करतो. आणि परत एकदा आपण आपली असाइनमेंट चेक करून बघूया. तर आपल्याला दिसतं इकडे की 1 टर्न इन म्हणजे आपल्या एका विद्यार्थ्यांनी असाइनमेंट सबमिट केलेली आहे. तर त्याच्यावरती आपण क्लिक करूया. कोणी सबमिट केलेली आहे ते दिसतंय. इग्नेशियस डायस नावाचा विद्यार्थी आहे, त्याने सबमिट केलेली आहे. तर आपण त्याची फाईल जी आहे ती ओपन करून ती चेक करू शकतो. ओके, इथे त्याचा एसे आहे. हा एसे तुम्ही चेक करू शकता आणि इथे त्याला ग्रेड देऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी त्याला 20 पैकी 18 मार्क्स देतो. प्रायव्हेटमध्ये तुम्ही कमेंट लिहा, गुड, कीप इट अप आणि पोस्टवरती क्लिक करा. पोस्ट झालेली आहे आणि मग तुम्ही रिटर्न नावाचं जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करा. रिटर्न म्हणजे आपण विद्यार्थ्यांना आपला जो फीडबॅक आहे आणि त्याला जे मिळालेले मार्क्स आहेत ते परत एकदा दाखवतोय. आणि परत आपण विद्यार्थ्याच्या अकाउंटमध्ये जाऊन बघूया. इथे बघा आता जे 18 मार्क्स आपण त्याला ॲज अ त्याच्या असाइनमेंटसाठी दिले ते इकडे दिसत आहेत आणि आपली कमेंट, टीचरने दिलेली कमेंट या ठिकाणी दिसते. हे विद्यार्थ्याला पर्सनली फीडबॅक जातो. तर थोडक्यात तुम्ही विद्यार्थ्यांना एखादी असाइनमेंट असाइन करणं, विद्यार्थ्यांनी ती असाइनमेंट पूर्ण करून सबमिट करणं क्लासरूममध्ये आणि सबमिट केलेली जी असाइनमेंट आहे त्याला तुम्ही चेक करून
त्याच्यावरती फीडबॅक देणं आणि त्याला ग्रेड्स देणं, ह्या सर्व ॲक्टिव्हिटी आपण आता बघितलं की आपण क्लासरूमच्या एका प्लॅटफॉर्मच्या खाली करू शकतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी केली जाऊ शकते. आता आपण परत एकदा टीचरच्या पोर्टलमध्ये जाऊया. तर ह्या ठिकाणी क्लासवर्कमध्ये दुसरे जे ऑप्शन आहेत ते समजून घेऊया. क्विज असाइनमेंट आपण बघितली. क्विज असाइनमेंट आता आपण प्रत्यक्ष सबमिट वगैरे करून बघणार नाही आहोत. फक्त कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते आपण बघूया. क्विज असाइनमेंटमध्ये आपल्याला गुगल फॉर्म मिळतो. तर तो गुगल फॉर्म आपण गुगल फॉर्ममध्ये आपण आपले जे क्विज आहेत ते विचारू शकतो आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स असतात आन्सरचे, जसं की ऑप्शनल आन्सर म्हणजे काही मल्टिपल ऑप्शन्स देऊन त्याच्यातून एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. तर अशा प्रकारच्या फॉर्ममध्ये आपण क्विज पेपर जो आहे तो विद्यार्थ्यांना असाइनमेंट म्हणून देऊ शकतो. क्वेश्चनमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी क्वेश्चन विचारू शकता आणि त्या क्वेश्चनचं शॉर्ट आन्सर किंवा मल्टिपल चॉईस. फॉर एक्झाम्पल आता समजा आपण एखादा प्रश्न विचारूया, हु वॉज राजा शिवाजी. मी एक एक्झाम्पल म्हणून हा क्वेश्चन विचारतोय आणि तुम्ही इथे शॉर्ट आन्सर किंवा मल्टिपल चॉईस असं देऊ शकता. तर मल्टिपल चॉईस दिलं तर तुम्हाला काही मल्टिपल चॉईसेस द्यावे लागतील आणि त्याच्यातून एक करेक्ट चॉईस जो असेल तो विद्यार्थ्यांना सिलेक्ट करायचा आहे. शॉर्ट आन्सरमध्ये विद्यार्थ्यांना शॉर्टमध्ये आन्सर लिहायचा आहे आणि मग हा क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. जे विद्यार्थी लाईव्ह आहेत ते विद्यार्थी इमिजिएटली ह्या क्वेश्चन्सना रिप्लाय बॅक करू शकतात आणि परत एकदा सेम की तुम्ही त्यांना ह्या क्वेश्चनला ग्रेड वगैरे देणं जे आहे ते करू शकता. थोडक्यात ही एक लाईव्ह ॲक्टिव्हिटी तुम्ही विद्यार्थ्यांसोबत क्लासरूमच्या माध्यमातून घेऊ शकता. त्याचप्रमाणे मटेरियलमध्ये तुम्ही त्यांना रेफरन्स मटेरियल अवेलेबल करून देऊ शकता. त्यासाठी तुम्ही इथून मगाशी सांगितल्याप्रमाणे गुगल ड्राईव्ह किंवा वेब लिंक किंवा एखादी लोकल पीसीमधून फाईल किंवा यूट्यूबचा एखादा व्हिडिओ अशा प्रकारे काहीही त्यांना रेफरन्स मटेरियल म्हणून अवेलेबल करून देऊ शकता. आता एक यूट्यूब आपण अटॅच करून बघूया, एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला कळावं म्हणून. तुम्ही इथे टाकू शकता, से फॉर एक्झाम्पल तुम्हाला टाकायचं आहे, तुम्हाला विद्यार्थ्यांना एखादा टॉपिक शिकवायचा आहे क्रिएटिव्ह रायटिंगवरती. तर तुम्ही क्रिएटिव्ह रायटिंगवरती एखादा व्हिडिओ इथे सर्च करा, व्हॉट इज क्रिएटिव्ह रायटिंग, व्हॉट इज क्रिएटिव्ह रायटिंग आणि सर्च करा. यूट्यूबवरती जितके व्हिडिओ या विषयावरती अवेलेबल असतील ते व्हिडिओ ह्या ठिकाणी आपल्याला दाखवले जातील. ह्याच्यातून तुम्हाला जो सर्वात बेस्ट व्हिडिओ विद्यार्थ्यांसोबत शेअर करण्यासारखा वाटतोय तो व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करू शकता, जो तुमच्या टॉपिकला धरून असेल. मी इथे पहिलाच व्हिडिओ जो आहे तो सिलेक्ट करतो आणि ॲडवर क्लिक करतो. तर हा इथे अटॅच झालेला आहे. आता विद्यार्थी काय करू शकतो, तर हा व्हिडिओ पाहून क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे काय ते समजून घेऊ शकतो आणि त्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांना क्वेश्चन आन्सरमध्ये क्रिएटिव्ह रायटिंगवरती क्वेश्चन्स विचारू शकता आणि त्याला किती समजलेलं आहे ह्याच्यातून ते चेक करू शकता. तर थोडक्यात मटेरियलमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना रेफरन्स मटेरियल अवेलेबल करून देऊ शकता. तर रियूज पोस्टमध्ये तुम्ही तुमच्या आधीचीच एखादी पोस्ट असेल जी ऑलरेडी सेव्ह केलेली आहे तुमच्या स्ट्रीममध्ये, ती परत एकदा तुम्हाला वापरायची असेल तर वापरू शकता. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या पोस्ट क्रिएट करण्याची गरज लागणार नाही. तर अशी देखील सुविधा आपल्याला गुगल क्लासरूममध्ये गुगलने अवेलेबल करून दिलेली आहे. थोडक्यात तुम्ही विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांना असाइनमेंट देणं, लाईव्ह क्वेश्चन आन्सर्स विचारणं, क्विज पेपर त्यांना देणं सोडवायला, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत करू शकता. विद्यार्थी देखील त्याच वेळी त्यांची जी उत्तरं आहेत ती सबमिट करू शकतात. तुम्ही त्यांना ग्रेड्स देऊ शकता, तुम्ही त्यांना फीडबॅक देऊ शकता. थोडक्यात तुम्ही क्लासमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी करता ऑफलाईन, त्या सर्व ॲक्टिव्हिटी ऑनलाईन गुगल क्लासरूमच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे ते म्हणजे गुगल मीट किंवा व्हिडिओ क्लास कशाप्रकारे कंडक्ट करायचा. मित्रांनो, गुगल मीटमध्ये क्लास कंडक्ट करण्यासाठी किंवा गुगल मीटमध्ये तुमच्या स्टुडंट्सना जॉईन करून घेण्यासाठी तुम्ही आपल्या स्ट्रीम पेजवरती ही जी लिंक आहे गुगल मीटची, त्या लिंकवर क्लिक करून गुगल मीटमध्ये जाऊ शकता किंवा क्लासवर्कमध्ये वर मीटचा एक सिम्बॉल आहे, त्या सिम्बॉलवर क्लिक करून देखील तुम्ही गुगल मीट ॲप सुरू करू शकता. मी इथे ह्या लिंकवर क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यावर
गुगल मीट सुरू होईल. मी माझा व्हिडिओ ऑफ करतो, ऑडिओ देखील ऑफ करतो. तर तुम्ही गुगल मीटमध्ये आता आलेला आहात. इथे आल्यानंतर सर्वात आधी हे चेक करा की तुम्ही तुमचं जे क्लासरूमचं अकाउंट आहे गुगलचं, त्या अकाउंटमधून इथे लॉग इन केलेलं आहे. जर तुम्ही वेगळ्या अकाउंटमधून लॉग इन झाला असाल तर स्विच अकाउंट करून तुम्ही तुमचं क्लासरूमच्या अकाउंटमध्ये आधी लॉग इन करून घ्या. त्यानंतर तुमच्यासमोर आता गुगल मीटचं होम पेज आहे, त्याच्यावरून तुम्ही ही मीटिंग सुरू करू शकता. त्यासाठी तुम्ही आधी जॉइन नाववर क्लिक करा. जॉइन नाववर क्लिक केल्यानंतर आता तुमचा व्हिडिओ सुरू झालेला आहे. मी आता व्हिडिओ ऑफ ठेवलेला आहे, परंतु हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या स्टुडंट्सना दिसणार आहे. थोडक्यात ह्या व्हिडिओमधून तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना ॲड्रेस करू शकता. आणि आत्ता तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना इन्व्हाइट करण्यासाठी हे एक इन्व्हाइटचं पेज तुमच्यासमोर दिसतंय. तर तिथे सर्वात खाली ॲड पीपलचा ऑप्शन आहे. तिथे तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना इन्व्हाइट करू शकता. आता मी इथे एक ऑलरेडी माझंच नाव ॲज अ स्टुडंट म्हणून ॲड केलेलं आहे. त्यामुळे मी माझ्याच दुसऱ्या ईमेल आय डीवर हे इन्व्हिटेशन पाठवत आहे. ॲड रेसिपियंट अँड सेंड मेल. आता हा मेल आपण पाठवल्यानंतर इन्व्हाइट सेंड म्हणजे हा मेल माझ्या पर्सनल ईमेल आय डीवरती आला असेल. सो मी आता इथे माझ्या ईमेल आय डीमध्ये जातोय. हा माझा पर्सनल ईमेल आय डी आहे. इथे मला हे इन्व्हिटेशन आलेलं आहे. इग्निशियस डायस इज इन्व्हाइटिंग यू टू अ व्हिडिओ मीटिंग. तर इथे मला जॉईन मीटिंगवरती क्लिक करायचं आहे. जॉईन मीटिंगवर क्लिक केल्यावर मी गुगल मीटच्या ॲपमध्ये जाईन. इथे परत एकदा मी माझा व्हिडिओ आणि ऑडिओ ऑफ ठेवतो आहे आणि इथे मला जॉईन नाववर क्लिक करायचं आहे. ओके, व्हेरी गुड. सो इथे आता मी हे इथे माझं अकाउंट तुम्ही पाहू शकता. हे माझं पर्सनल ईमेल आय डीवरून ॲज अ स्टुडंट मी जॉईन झालेलो आहे. आणि ही जी स्क्रीन दिसते ही स्क्रीन माझ्या टीचरची म्हणजे माझ्या क्लासरूमच्या अकाउंटची स्क्रीन दिसते. तुम्ही पाहू शकता इथे हा माझा क्लासरूमचा सिम्बॉल आहे आय. तर हा सिम्बॉल तिथे माझ्या स्टुडंटच्या स्क्रीनवर दिसतोय. तर थोडक्यात इथे मी जी स्क्रीन पाहतो ही माझ्या टीचरची स्क्रीन आहे. तर इथे टीचर्स ज्या प्रकारे माझ्यासोबत बोलतील ते मला इथे पाहायला मिळेल. आणि इथे स्टुडंटचा सिम्बॉल दिसतोय. तर टीचरच्या स्क्रीनवरती स्टुडंटचा व्हिडिओ अशा प्रकारे दिसेल. इथे जर मल्टिपल स्टुडंट्स असतील तर इथे मल्टिपल स्क्रीन छोट्या छोट्या दिसतील. तर अशा प्रकारे गुगलवर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत गुगल मीटवर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत क्लास कंडक्ट करू शकता. गुगल मीट आणि इतर जे क्लासरूममधले ऑप्शन आहेत, असाइनमेंट, क्विज असाइनमेंट, क्वेश्चन, ह्या सर्व चारही जे ऑप्शन्स आहेत ज्याच्या थ्रू आपण विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्ट करू शकतो किंवा ॲक्टिव्हिटीज करू ह्या संदर्भातले प्रत्येक सेक्शनसाठी एक डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रत्येक सेक्शनचा डिटेलमध्ये माहिती मिळू शकेल आणि त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला कळू शकेल. मला असं वाटतं की ओव्हरऑल ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला गुगल क्लासरूमची ओळख करून घ्यायची होती. ती तुम्हाला ओळख झाली असेल. गुगलचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स कशाप्रकारे वापरायचे ते तुम्हाला कळलं असेल अशी आशा आहे. आणखी तुम्हाला जर काही विचारायचं असेल, काही गोष्टी समजल्या नसतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये ते प्रश्न लिहा की जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. पुढील व्हिडिओमध्ये आपण गुगल क्लासरूममधीलच हे वेगवेगळे सेक्शन समजून घेण्यासाठी भेटणार आहोत. तोपर्यंत आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.